25 नोव्हेंबर पासून संसदेचं हिवाळी अधिवेशन सुरू आहे। हे अधिवेशन सुरू होण्याच्या एक दिवस आधी विरोधकांनी संसद चलने देंगे असं सांगितलं होतं। पण सध्या संसदेच्या दोन्ही सभागृहातील गोंधळ पाहता विरोधकांच्या कथनी आणि करणीमधला फरक स्पष्टपणे दिसून येतोय। कारण अगदी पहिल्या दिवसापासूनच हे अधिवेशन सत्ताधारी पक्ष आणि विरोधक यांच्यात खडाजंगी होण्यावरून गाजत आहे। काँग्रेस पक्षाकडून सातत्याने सभागृहाची शांतता भंग करण्याचं काम सुरू असल्याचं दिसत आहे। पण संसदेच्या दोन्ही सभागृहात काँग्रेस सतत गोंधळ का घालत आहे? लोकशाही वाचवण्याची भाषा करणाऱ्या काँग्रेसला संसद बंद पाडून नेमकं काय साध्य करायचंय? संसदेत गदारोळादरम्यान काय काय घडामोडी घडल्या तेच आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत। नमस्कार, मी गजानन पौळ आणि तुम्ही पाहताय ऋतम मराठी। सध्या संसदेच्या अधिवेशनात काँग्रेस फक्त अदानी असा जप करताना दिसत आहे। तसंच कोणताही लक्षवेधी विषय न मांडता संसदेच्या कामकाजात विरोधकांकडून सतत अडथळा आणला जात आहे। त्यांच्या अशा आडमुठ्या धोरणामुळे जे महत्त्वाचे मुद्दे आहेत ते मात्र दुर्लक्षित होताना दिसत आहेत। इंडिया आघाडीच्या नेत्यांच्या अशा सावळ्या गोंधळामुळे लोकांच्या मनात त्यांच्याविषयी विश्वास कमी होताना दिसत आहे। याचं उत्तम उदाहरण म्हणजे महाराष्ट्र आणि हरियाणाच्या विधानसभा निवडणुकीत झालेला दारुण पराभव। असा सातत्याने पराभव पदरी येत असल्याने त्यांचे नेते देखील काँग्रेसला सोडून जात आहेत। एकीकडे काँग्रेस पक्षाची अशी घसरण होत असताना दुसरीकडे मात्र ते घालत असलेला गोंधळ हे काँग्रेसचं भविष्य अंधारात घेऊन जाणार असं चित्र आहे। वारंवार गदारोळ घालणं, सत्ताधारी पक्षातील नेते एखादा विधायक मुद्दा मांडत असतील तर त्यामध्ये सतत आडकाठी घालणं, यावरून केवळ संसदेचं कामकाज चालू न देणं हाच काँग्रेसचा एकमेव उद्देश तर नाही ना, असा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो आहे। लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला थोडीफार बळकटी जरूर मिळाली, पण असं असलं तरी ज्या लोकांनी त्यांना लोकसभेत निवडून पाठवलं त्यांच्या प्रश्नाबाबत जागृत राहणं, ते प्रश्न कामकाजादरम्यान उपस्थित करणं अपेक्षित होतं। मात्र ते न करता काँग्रेस फक्त आपला बालिशपणा दाखवण्यातच धन्यता मानत असल्याचा आरोप भाजपकडून होतो आहे। खरं तर हा संसद बंद पाडण्याचा बालिशपणा करायची एकही संधी काँग्रेसनं सोडलेली नाही। मग ते अदानी आणि मोदींचे मुखवटे घालणं असेल, त्यांच्या पिशव्या बाळगणं असेल किंवा उगाचच फुलं वाटणं असेल, ही सगळी बालिशपणाचीच लक्षणं असल्याचं बोललं जातंय। तिकडे राज्यसभेतही इंडिया आघाडीने वेगळाच सूर लावला आहे। तिथं राज्यसभेचे सभापती आणि उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचाच थेट विरोध करणं सुरू आहे। धनखड यांच्या विरुद्ध अविश्वास ठरावावरून काँग्रेस आणि विरोधी पक्षांनी गुरुवारी गोंधळ घातला आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून काँग्रेस नेतृत्वाचे अब्जाधीश गुंतवणूकदार जॉर्ज सोरोस यांच्याशी संबंध असल्याच्या भाजपच्या आरोपामुळे गुरुवारी दुपारी राज्यसभेचं कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं होतं। अशाच गोंधळामुळे बुधवारीही राज्यसभेचं कामकाज दोनदा तहकूब झालं होतं। दरम्यान राज्यसभेचे विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सभापतीच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह निर्माण करत त्यांच्यावर टीका केली। त्यामुळे सभागृहात एकच गोंधळ झालेला पाहायला मिळाला। एकीकडे खरगे म्हणतात की आम्हाला बोलू दिलं जात नाही, पण प्रत्यक्षात मात्र सतत तेच बोलताना दिसत आहेत। सोमवारी त्यांनी सत्ताधारी पक्षावर हल्ला चढवला। संविधानाच्या मजबूतीसाठी तुम्ही 11 वर्ष काय केलं ते सांगा, असा सवाल त्यांनी उपस्थित केला। तर दुसरीकडे काँग्रेसच्या सरचिटणीस आणि वायनाड मतदारसंघातून प्रथमच संसदेत पोहोचलेल्या प्रियंका गांधी या देखील सोमवारी संसदेच्या संकुलात पॅलेस्टाईन असं लिहिलेली पिशवी घेऊन पोहोचल्या होत्या। पण त्यांच्या या कृतीवर भाजप खासदार संबित पात्रा यांनी प्रियंका गांधीवर निशाणा साधला। ते म्हणाले की गांधी कुटुंब तुष्टीकरणाची ही झोळी घेऊनच संसदेत आला आहे। वास्तविक संसदेत सुरू असलेल्या गदारोळामुळे मागील काही दिवसात दोन्ही सभागृहात एकही सकारात्मक चर्चा झाल्याचं दिसून आलं नाही किंवा कोणत्याही महत्त्वाच्या मुद्द्यावर चर्चा झालेली पाहायला देखील मिळाली नाही, तर फक्त आणि फक्त विरोध आणि गोंधळ दिसून आला। जर संसदेत जाऊन काम होणार नसेल, सकारात्मक चर्चा होणार नसेल आणि वारंवार संसद चालवण्यात अडथळा आणला जात असेल तर हा जनतेच्या पैशाचा अपव्यय आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही। कारण जेव्हा संसदेचं कामकाज सुरू असतं तेव्हा शासनाला खूप मोठा खर्च करावा लागतो, जो लोकांनी कराच्या माध्यमातून शासनाला विधायक धोरणं राबवण्यासाठी दिलेला असतो। शेवटी विधायक चर्चेचा अभाव आणि दोन्ही सभागृह वारंवार तहकूब झाल्यामुळे महत्त्वाच्या राष्ट्रीय समस्येकडे दुर्लक्ष होत आहे। शिवाय विरोधकांच्या अशा बालिश राजकीय नाट्यामुळे लोकशाहीच्या एका महत्त्वाच्या प्रक्रियेमध्ये अडथळा आणला जात आहे। तर काँग्रेसच्या सतत गोंधळ घालण्याच्या या राजकीय नाट्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते कमेंट करून जरूर सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी ऋतम मराठी न्यूजला सबस्क्राईब करा।